आता आज पुढे यायचं आपल्याला कोणार्क सूर्य मंदिर आणि त्याच्या आजूबाजूची बरीच ठिकाणं. सकाळ सुंदर झालेली आहे, सुंदर आपलं हनुमान चाळीसा पण लागलेली आहे. आज जय बजरंगबली नाव घेऊन मस्तपैकी आपण दर्शन करू. का दत्ता बरोबर ना? आमचा भूषण कुठे गेला? भूषण आज फुल जमाल करायची आपण. हा काल महाकाल मृत्यु का खेला दुनिया में भेज आया इंसान बेचारे ने आंसू बहाया तेरा ये खेला समझ ही ना पाया तेरा ये खेला समझ ही ना पाया सोचे कि अपना कोई खोया गया जो तेरा था वो जाकर तुझ में समाया जो तेरा था. पहिले म्युझियम बघितले, त्यावर आम्हाला काय दाखविलं? वालू बिलू बनविलेल्या मस्त मस्त मूर्त्या दाखविले. आता आम्ही चाललो कोणार्क मंदिर बघायला. हा दादा बरोबर ना? एक नंबर. हा हो सगळे हाणक बघ भरलेली बरोबर. यास कोणार्क मध्ये आम्ही एंटर झालेले आहेत. धनंजय बरोबर ना? हो. आजूबाजूला सगळी सरूची झाडं दिसतात. नरू ऐकिता का? आता सगळी सरूची झाडं आहेत. बघ रोड बरीच चकाचक आहे ना? धनंजय माने कुठे राहतात? याच रोडला राहतात का? रोड एकदम चकाचक आहे. का येणार नाही? अरे येणारच. प्रश्न फोटो काढू का? हे घे फोटो काढला घे. व्हिडिओ रेकॉर्डिंग आपली चालूच आहे. आज आपले कोणार्क मंदिर बघायचं आहे ना? काय सांगायचं लिस्ट काय नको देऊ. बरोबर कोणार्क मंदिर आहे आपलं. आमचा दादाकडे आहे, दादा भला आहे. यस आणि बर हा आणि आमचा यो काय नाव? धनंजय माने. धनंजय माने कुठे राहतात? इथे राहतात का? म्हणजे एक मोठा तुकारामच्या बाजूला राहतात ते. तुकारामच्या बाजूला राहतात का आनंद? हा तुकाराम त्यांच्या बाजूला राहतो. तुकाराम त्यांच्या बाजूला राहतो. एकामेकाच्या बाजूला कसे काय राहतात हे लोक? बरोबर राहतात का? बावले अरे बावले. 7 घोड़े और 24 चक्र भी लगाया. 7 घोड़े क्यों बनाए? सूर्य के 7 रंग होते इंद्रधनुष. 7 रोज के लिए 7 घोड़े बनाए के लिए 4 टुकड़े 3 हुआ. जो 24 चक्र बनाए ना 12-12 24 24 आवर्स सब दिले. 24 घंटे के लिए 24 चक्र बनाए के लिए जवान का बुढ़ापा और बच्चों के लिए सब नीचे जंगल का प्राणी बना हाथी घोड़ा. ॲक्च्युली हे मंदिर नाही मिला. याचे मगारी मंदिर होतं ते काहीतरी बरी उंच होतं. हे तर जाम बारका आहे. आता त्या कारण त्या लोकांनी विचार करण्याची गोष्ट आहे का सिमेंट बिमेंट काय नव्हतं तेव्हा. एवढी भारी टेक्नॉलॉजी होती ना. आपलं सगळं होऊन काय हा आपण काम करू नाही शकत. कळलं का? जय आगरी. आयुष्यात पैसा तुम्ही कवडा बी कमाविला ना तरी हे जर रथांना हे यांच्या हिशोबाने चालतं तर आपलं जीवनसुद्धा त्याने परमेश्वराने जहा दिले त्या हिशोबाने चालणार आहे. ही खरी गोष्ट आहे.
तुम्ही कोणार्क मंदिर बघितलं ना तर बाहेर पडलं का तुम्हाला सगळं शॉपिंगसाठी सगळं दुकानं दिसतील. तुम्हाला काय घ्यायचं आहे काय नाही हे सगळं दिखायला बघ. आमची माणसाकडे गेलं मला माहीत नाही. आधी वरवंटा बिरवंटा सगळं आहे. शंकर मोठं मोठं आहे. ले लो इधर ले लो इधर ले इनका सब है. ये ओरिजिनल है बड़ा वाला शंख. अच्छा मैं पहली बार आहे. मेरे को सूर्य मंदिरच्या बाहेर निघालो. सूर्य मंदिरच्या बाहेर आम्हाला मी आता ॲक्च्युली शंख बिंक विचारायला लागल. तो मला वाटतं त्याला फक्त हिंदी येते. तर 2000 किलोमीटर आपण लांब आहोत. तर कोणार्क मंदिरच्या अट आलो त्याला मराठी येते. विचार करण्याची गोष्ट आहे. तो मराठी बोलते. काय भाऊ चांगला आहे. हा चांगला आहे. बघितला शंख कसा आहे. 200 250 300 बघितला शंख 200 250 300 200 घ्या ना कमी कर. बघा. आणि मराठी विचार करा मराठी येते त्याला. बघितला आपल्यासाठी त्यांनी शंख पण वाजून लागलाय. खास मराठी महाराष्ट्र माणसांसाठी. काय दिसते सगळी दुकानं आजूबाजूला तुम्ही सगळं सामान आता खरेदी करू शकता. बघा ना